तुमच्या टेन्शन न माझा नवरा मेलेला आहे इथं. आज माझा नवरा मेलेला आहे. सारखं पगार 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 म्हणला. आज माझ्या नवऱ्याचा अंत फक्त पगार बंद केल्यामुळे झालेला आहे. माझं नाव लता माणिक निलेवड आहे. माझा नवरा नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलेजमध्ये आज 2006 पासून काम करत होता. 2015 ने त्यांची ऑर्डर काढली. 2022 पासून माझ्या नवऱ्याचा पगार चालू झाला. सगळं सुरळीत चालू होतं आणि प्रशासनाने काय केले, एक दिवस अचानक माझ्या नवऱ्याची पगार बंद केले आणि आमच्या कुटुंबावर उपवास मारायची वेळ आली आणि त्यामुळे माझा नवरा दिनांक 23 ते 29 तारखेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत होता. आमरण उपोषण करत होता. पाणी देखील पित नव्हता. तर उन्हामध्ये आम्ही बसलो होतो. आमचे लेकरं बाळ देखील आम्ही सगळे उन्हामध्ये बसलो होतो. तरी इथल्या कार्यालयातले अधिकारी कोणीच आले नाही, तपासणी केली नाहीत, काहीच केले नाहीत. आज माझा नवरा मयत पावलेला आहे. तणावाखाली त्यांना खूप तणाव झाला होता आणि इथल्या काही जिल्हा कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी त्यांना सरळ धमक्या दिल्या होत्या की तू मर, फाशी घे, तुझं काहीच होणार नाही. माझा नवरा सतत तोच विचार करत होता की माझं काही होईल की नाही. आज 2006 पासून मी इथं काम केलं. माझी सगळी जिंदगी इथं गेली. आज माझ्या लेकरा बाळांचं कसं होईल, माझं कसं होईल, माझ्या कुटुंबाचं कसं होईल, माझ्या आई वडिलांचं कसं होईल, असं माझ्या नवऱ्यानं सतत विचार केला सर, सतत विचार केला आणि या कारणामुळे माझ्या नवरा आज मयत पावलेला आहे. कोण माझा याचं सगळी जबाबदारी प्रशासन अधिकारी आहे. आता माझा नवरा कोण देणार आहे, कोण देणार आहे माझा नवरा? हे 2 लेकरं, ही माझी मुलगी 3 वर्षाची आहे. हा मुलगा 8 वर्षाचा आहे. हे माझी सासू आहे. हा माझा सासरा आहे. या सगळ्यांना मला आता पोसावं लागणार आहे. मी कसं पोसणार? ह्यांचं शिक्षण कसं करणार? ह्यांचं मी म्हातारपण कसं करणार? मी स्वतःला सांभाळणार, माझ्या लेकरांना सांभाळणार, ह्यांना सांभाळणार, कसं सांभाळणार? आज या अधिकारी येणार काय? आणि त्याच्यामुळे माझ्या नवऱ्याची पगार सुरळीत चालू कराव आणि त्या नवऱ्याच्या जाग्यावर मला घ्यावं, अनुकंपाद्वारे मला घ्यावं, एवढी माझी विनंती आहे.